अध्यात्म ज्ञानाविषयी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या नारायणगिरीजी गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून धर्म कार्याला सहकार्य करा. अगदी आता जवळ मंदिराच्या अंतर दरम्यान समजा खान अगदी लोडाला टेकून बसलेला आहे आणि महाराजांनाही खान दिसतोय, खानालाही महाराज दिसतायत. आणि महाराज हळूहळू एक 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 पाऊल टाकत होते आणि पाऊल टाकता 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 खानाला बघितलं तर खान उठून उभा राहिला. त्यावेळेला महाराजांनी मनामध्ये अंदाज बांधला की तसा विचार केला तर मी गुन्हेगार आहे. अफजल खान काय कोणी साधारण नाहीये. माझ्या बापालाही ज्याने कैद केलं तो अफजल खान, तसा विचार केला तर मी गुन्हेगार आहे. आणि एवढं काय माझ्यावर प्रेम उतू चाललं, मला गळा भेट घेण्याकरता खान उठून उभा राहिला. डोक्यात गनिमी कावा. एवढं शांत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं. पाऊल टाकल्यावर विचार करत बसू नये. हे महाराजाच्या मावळ्याच्या गणितात बसत नाही, हे मावळ्यांनी डोक्यात ठेवा. महाराजांनी मनात विचार केला आणि महाराज थबकले. महाराज थबकल्यानंतर अफजल खान पुन्हा गालात हसला. तो म्हटला किती घाबरट आहे हा शिवाजी. मग खानाने काय केलं, आपल्या कमरेची जी तलवार होती तिचं नाव होतं जमदाड, ती त्याच्या वकिलाकडे दिली, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीकडे. म्हणजे कदाचित माझ्याकडे तलवार आहे म्हणून हा घाबरत असेल. त्याने त्याची तलवार काढली, देऊन टाकली. महाराजांनी सुद्धा टाळी वाजवली, जीवा आला पुढे आला. महाराजांनी भवानी काढली, त्याच्याकडे देऊन टाकली. महाराजांनी कृतीतून दाखवून दिलं तुझजवळ काही नाही ना, माझजवळ पण काही नाही. पण दोघांजवळ काहीतरी होतं. खानाच्या कमरेला कटार होती, महाराजांकडे वाघनक आणि बिछवा होता. आणि मग महाराज पुढे निघाले आणि दरवाजामध्ये महाराज आल्यानंतर अफजल खान उठून उभा राहिला. आइये शिवाजी राजे आइये. आणि खानाने असा जबडा पसरला. आणि खान कदाचित मनात असं म्हणत असेल, हुजूर जिल्हे सिमानी शहनशाह गाजी अली आदिल शहाला पण आपण जुमानत नाही. तुम्हाला कुणाचीच भीती राहिली नाही. दिल्लीच्या तख्ताला सुद्धा तुम्ही घाबरत नाही. बंड केलं, स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं, आमची भयानक लूट केली. तुम्ही स्वतः एवढे काही मोठे झाले. पण खानाने जो आप पसरवला होता तो फक्त एकट्या शिवाजी महाराजांना गिळण्याकरता नाही, तर अख्खा सह्याद्री, अख्खं स्वराज्य, मराठ्यांचं राज्य गिळण्याकरता खानाने पसरवलेला तो जबडा होता. आइये शिवाजी राजे हमारे गले लग जाइए. महाराज मनामध्ये फक्त एकच चिंतन करत होते, जगदंब 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 जगदंब. एवढंच चिंतन करत होते. महाराज पुढे सरसावले आणि त्यावेळेला आलिंगन देण्याची पद्धत होतीच. आणि अफजल खानाच्या बरोबर इथं लागत होते महाराज. म्हणजे महाराजांची मान इथं आली. म्हणजे खान 6 फूट उंचीचा तर महाराज 5.5 फूट उंचीचे असतील. महाराजांची मान इथं लागत होती. महाराजांनी पहिली मान टेकवली उजव्या बाजूला. पण महाराज ज्या वेळेला डाव्या बाजूला मान टेकू लागले त्यावेळेला अचानक आलिंगन देण्याची पद्धत बदलली आणि खानाने आपला डावा हात वर केला आणि इथं जी मान ठेवली होती महाराजांची ती अशी बगलेत दाबली. बगलेत दाबल्यानंतर कमरेला जी कट्यार होती ती महाराजांच्या डाव्या बाजूला पोटात खुपसवली, पाठीमागच्या बाजूला. खरखर 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 खाली घसरली. खानाच्या लक्षात आलं की कटियार कारीगार झाली नाही. शिवाजीनं अंगात चिलखत घातलेला आहे. आता खानाने विचार केला की अंगात चिलखत आहे, डोक्यात शिरपेच आहे,
आता मानी जवळचा भाग मोकळा, कदाचित दुसरी कट्यार खानाला महाराजांच्या मानेवर घालायची होती आणि अशा वेळेला महाराजांनी सहज खाली दाबलेला असताना मनगटा जवळचा बिचवा पुढे सरकवला आणि अलगद एकदम सहज खानाच्या पोटात ढकलवून दिलं. आणि महाराजांनी तेवढंच केलं नाही तर टरा वाघ नख्यानं पोट फाडलं. खान ओरडला, या अल्लाह! दगा दगा, लहू लहू, या अल्लाह दगा, इसने मुझे कत्ल किया. आणि अफजल खानाचं धैर्य बघा, एवढा पोटातून रक्ताचा लोंढा फुटलेला असताना सुद्धा खान डगमगला नाही. डाव्या हातानं जखम दाबून धरली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याच्या हातातली समदाड घेऊन शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मारली. महाराज वार चुकवायला गेले पण वार महाराजांच्या बरोबर उजव्या बाजूने बसला. पण नशीब चांगलं, महाराजांच्या डोक्यात सिरपेच होता. सिरपेच नसता तर महाराजांच्या डोक्याच्या 2 खापड्या झाल्या असत्या. एवढा जबरदस्त टोला अफजल खानाने. महाराजांच्या डोक्याला जराशी खोप पडली, भोळ आली, महाराज जमिनीकडे घुसले. पण इतक्यात खानाचा आरडाओरडा ऐकून बंडा धावला. आणि बंडा धावल्यानंतर बंडा आता खाली झुकलेल्या शिवाजी महाराजांच्या अंगावर तलवार घालणार इतक्यामध्ये जीवा महाला येतोय. आणि जीवा महालाच्या तोंडातून उद्गार निघाले, राजे! महाराज खाली झुकत होते. महाराजांनी वर पाहिलं, तो बंडाची तलवार येत होती. पण इतक्यात लांब छलांग मारून जीवा महाराज सपकाळनं एकाच झटक्यामध्ये ज्या हातानं तलवार पडणार होती महाराजांची, तो हातच छाटून टाकला आणि दुसऱ्या टोलात बंडाचं मुंडकं धडापासून वेगळं करून महाराजांची आणि जीवा महालाची काही क्षणभर ओळख झाली. कदाचित महाराज मनामध्ये उद्गारले असतील, रे जीवा, होतास म्हणून तू वाचला हा शिवा. आणि काय जीवा महालानं आपली हातातली तलवार महाराजांकडे दिली. पंताजी गोपीनाथ काका हे सुद्धा शामियान्याचे बाहेर निघले होते. खान आपला कसा बसा झोकांडे घेत घेत पालखीत जाऊन बसला होता. आणि भोयांनी पालखीही उचलली होती. भोयांना पालखी उचललेली संभाजी कावजी कोंढाळकरांना पाहिली. आणि ती पालखी घेऊन उचलून आता निघणार इतक्यामध्ये संभाजी कावजी गेले, खचाखच भोयांचे पाय छाटून टाकले. पालखी खाली पडल्यानंतर असा टोला घातला म्हणता संभाजी कावजी कोंढाळकरांना. एका तडाक्यात खानाचं मुंडकं धडापासून वेगळं करून. आणि तसंच नाही ते मुंडकं हातात धरलं आणि किल्ल्याच्या दिशेनं पळत सुटलं. पण इकडे काय झालं शामियान्यामध्ये, इथे इतका वेगळा प्रकार घडला. ही गोष्ट खूप गांभीर्याने ऐका तुम्ही. खानाची खाली पडलेली तलवार शिवाजी महाराजांना सावध होईपर्यंत कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं हातात उचलली होती. आणि खानाच्या नंतर, सय्यद बंडाच्या नंतर शिवाजी महाराजांवर घाव घातला कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं. मला इथे तुम्हाला एकच सांगायचं की महाराज नेमके कोणाचे शत्रू होते. महाराज एका विशिष्ट जातीचे शत्रू नव्हते, तुम्हाला यातून दिसून येणार आहे. आणि महाराजांवर टोला टाकल्यानंतर महाराजांनी तो टोला अडवला. तुम्हाच मारलियास महादेव